आदरणीय व्यासपीठ, उपस्थित शिक्षकवृंद आणि आजच्या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून इथे उपस्थित असलेले पालकवर्ग, सर्वांना माझा प्रथमतः स्नेहपूर्वक नमस्कार. मी मॅडमने ओळख करून दिलेलीच आहे मगाशी. मी डॉक्टर सौ अनुष्का प्रवीण शिंदे, MD होमिओपॅथ, साई श्रद्धा होमिओपॅथी क्लिनिक, पूर्व वेस्ट, नारायणगाव येथे गेली 15 वर्षांपासून होमिओपॅथिकची प्रॅक्टिस करत आहे, दवाखाना चालवत आहे. सामाजिक भावनेतून मी माझं एक अभियान चालू केलेलं आहे, चला महत्त्वाचं बोलू थोडं. या अभियानाअंतर्गत, हे अभियान साधारण मी 4 जुलै 2019ला चालू केलं आणि या अभियानाअंतर्गत मी किशोरवयीन मुली, किशोरवयीन मुलं, महिला आणि पालकांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यानं घेत आहे. ही व्याख्यानं जुन्नर, आंबेगाव, शिरूर, चाकण या वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये घेत आहे. आणि आज या अभियानाअंतर्गत अश्विनीच्या प्रयत्नाने आणि जोशी मिसच्या प्रयत्नाने आज आपल्यामध्ये इथे संवाद साधण्यासाठी मी खरं तर आलेले आहे. आणि आजचा महत्त्वाचा विषय आहे ते म्हणजे आपल्या आयुष्यातलं खेळाचं असणारं महत्त्व. विषय खूप आहेत, प्रत्येक विषयाला अनेक धागेदोरे असतात, कांगोरे असतात, पण आपण पॉईंट वाईज बोलूया. आपण आपल्या मूळ मुद्द्याला हात घालूया, तो म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये असणारं खेळाचं महत्त्व. खरं तर या अभियानांतर्गत किशोरवयीन मुलींसाठी माझा विषय आहे मासिक पाळी, मासिक पाळीची बेसिक माहिती, मासिक पाळीमध्ये स्वच्छता कशी राखायची, मासिक पाळीचे समज गैरसमज काय आहेत, मासिक पाळीचे आजार कोणते आहेत, त्यानंतर जोडीदाराची निवड करताना तारुण्याच्या उंबरठ्यावर हे मुलामुलींचे, किशोरवयीन मुलामुलींचे विषय आहेत. तर महिलांसाठीचे विषय आहेत ते म्हणजे महिला आणि आरोग्य, महिला सबलीकरण, स्त्रीभ्रूण हत्या, त्यानंतर एड्स आणि कॅन्सर जनजागृती, आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे, मिसने सांगितल्याप्रमाणे पालकांसाठीचा सध्याचा विषय आहे तो म्हणजे सुजाण पालकत्व, गरज काळाची. आणि अगदी तसंच झालेलं आहे. पालकत्व हे दिवसेंदिवस खूप अवघड होत चाललेलं आहे, कारण मी सुद्धा त्याच भूमिकेतून चाललेले आहे. तर आपण आपल्या मेन विषयाकडे जाऊयात. तर आपल्या आयुष्यामध्ये असणारं खेळाचं महत्त्व, त्यासाठी आपल्याला आरोग्य म्हणजे काय ते आधी पाहायला लागेल. तर मगाशी वर्षा मॅडमने सांगितल्याप्रमाणे की आरोग्य, जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या व्याख्येनुसार हेल्थ म्हणजे काय, आरोग्य म्हणजे काय, तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य म्हणजे आरोग्य. शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य. मग शारीरिक स्वास्थ्यामध्ये काय येतं, तर तुम्हाला कुठलाही आजार, आता हल्ली एवढं धकाधकीचं लाईफ चाललेलं आहे, आयुष्य चाललेलं आहे की तुम्हाला कुठेतरी ऐकायला येतं की कुणाला कॅन्सरच झाला आहे, कुठे हार्ट अटॅकनेच गेले, किंवा स्थूलत्व आहे, किंवा डायबिटीस आहे, किंवा हे जे आजार आहेत हे शरीरावर दिसणारे आजार की ज्याच्यामुळे आरोग्य धोक्यात येत चाललेलं आहे. मानसिक आजारांमध्ये काय आहे की नैराश्य खूप जास्त प्रमाणात वाढत चाललं आहे की त्याचं रूपांतर आत्महत्यांमध्ये व्हायला लागलेलं आहे. आणि सर्रास तुम्ही पेपर जर वाचत असाल तर रोज 1-2 बातम्या ह्या आत्महत्यांच्या आहेच. त्यानंतर आहे सामाजिक स्वास्थ्य की ज्याच्यामध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेलं अपघातांचं प्रमाण असेल, त्यानंतर कमी होत चाललेलं आयुर्मान, की पूर्वीचं जे आयुर्मान होतं 70-80चे लोकही अजून आहेत, पण आता हार्ट अटॅक असू दे किंवा ॲक्सिडेंट असू दे की ज्याच्यामुळे आयुर्मान दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे. आणि हा खऱ्या अर्थानं सामाजिक स्वास्थ्याचा विषय झालेला आहे. आणि नवीनच एक समस्या जी ग्रामीण भागामध्ये येऊ घातलेली आहे ती म्हणजे बिबट मानव संघर्ष, की त्याचा आपल्या सगळ्यांना रोज सामोरं जायला लागतं, त्या संकटाला आपण सामोरं जात आहोत. तर ही झाली आरोग्याची व्याख्या. मग आपल्याला आरोग्य जर चांगलं ठेवायचं आहे, छोट्यांचं असू दे, मोठ्यांचं असू दे, तुमचं असू दे, माझं असू दे, तर त्याच्यामध्ये काय महत्त्वाचं आहे, तर आरोग्यामध्ये 2 गोष्टी येतात. ती म्हणजे एक व्यायाम आणि दुसरी म्हणजे सकस आहार. ओके. मग व्यायाम म्हणजे काय आहे, तर ग्रामीण भागामध्ये सगळ्यांचा एक गोड गैरसमज आहे की जे लोक जाड आहेत त्यांनीच व्यायाम, मोठ्याने सांगा, मी तुमच्याशी संवाद साधायला आलेले आहे, त्यांनीच व्यायाम करायचा. पण असं आहे का? नाही आहे, असं काही नाही आहे आणि असं कुठेही लिहून ठेवलेलं नाही आहे. कारण फिटनेसचे क्रायटेरिया आहेत. जाड आहे म्हणजे त्याच्यामध्ये चरबीपेशीचं प्रमाण जास्त आहे, ठीक आहे. मग फिटनेसच्या क्रायटेरियामध्ये तेवढं एकच येतं का? नाही, दुसरे पण क्रायटेरिया आहेत, तर ते आपण पाहणार आहोत.
तर आपण आधी हे पाहूया की एक संस्कृत सुवचन आहे किंवा सुभाषित आहे की शरीर माध्यम खलु धर्म साधनम. म्हणजे जगातली कुठलीही जर गोष्ट तुम्हाला मिळवायची असेल तर त्याच्यासाठी तुमचं आरोग्य चांगलं पाहिजे. का बरं आरोग्य चांगलं पाहिजे? तुमचं आरोग्य चांगलं असेल, तुमचं शरीर चांगलं असेल तर तुमचं मन चांगलं असणार आहे. तुमचं मन चांगलं असेल तर तुमच्या मनामध्ये चांगले विचार येणार आहेत. तुमचे विचार चांगले असतील तर तिथे कुविचार, दुसऱ्याचं वाईट चिंतनं या गोष्टींना थारा नसणार. तिथे सुनीती किंवा सुविचार, चांगले विचार असणार आहे. म्हणून चांगलं आरोग्य महत्त्वाचं आहे. येते लक्षात? मग व्यायाम म्हणजे काय आहे तर तुमच्या शरीराची जी काही हालचाल आहे, जी सिस्टमॅटिक पद्धतीने केलेली आहे, विशिष्ट पद्धतीने केलेली आहे की ज्यामुळे तुमच्या शरीराला स्थिरता प्राप्त होते, त्याला काय म्हणायचं? व्यायाम म्हणायचं. मग व्यायामाने काय फायदे होतात तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की वजन नियंत्रणात राहतं, आपल्या शरीराला एक विशिष्ट आकार मिळतो, हृदय फुफ्फुसांना बळकटी मिळते, स्नायू बळकट होतात, आपली हाडं बळकट होतात, पचनक्रिया सुधारते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हृदय आणि रक्तवाहिन्यांची जी कार्यक्षमता असते ती देखील वाढते, आपली प्रतिकार क्षमता वाढते. बघा हे सगळे काय आहेत? फायदे आहेत. कसले? व्यायामाचे. येते लक्षात? मग व्यायाम कुठल्या प्रकारे करायला हवा तर वेगवेगळे प्रकारचे व्यायाम आहेत. कोणी म्हणेल आम्ही जिमला जाऊ, कोणी म्हणेल आम्ही ग्राउंडवर खेळू, इनडोअर गेम्स आहेत, आउटडोअर गेम्स आहेत, कोणी म्हणेल आम्ही योगा करू, योगासनं करू. तर हे सगळे काय झाले? व्यायामाचे प्रकार झाले. बरोबर की नाही? पण सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मला इथे बसलेल्यांनी सांगायचं की किती जण आहेत त्यांनी हात वर करायचं की आम्ही रोज व्यायाम करतो. मोजून 1 डझन म्हणजे 12 जण आहेत की ते हात वर केलेला आहे आणि रोज व्यायाम करत आहेत. हात खाली घ्या. थँक्यू. तर माझं हे म्हणणं आहे की व्यायामाचे जर एवढे फायदे आहेत तर आपण व्यायाम का करत नाही हा खूप मोठा प्रश्न आहे. आणि आपण जर व्यायाम करत नसेल तर आपली मुलं देखील व्यायाम करत नाही. या व्यायामामुळे जे दुर्धर आजार आहेत जसं की कॅन्सर आहे, डायबिटीस आहे, हार्ट अटॅक आहे, या आजारांविरुद्ध लढण्यासाठी आपल्या शरीराला ऊर्जा मिळते, आपलं शरीर सुदृढ राहतं. आणि ही ऊर्जा आपल्याला कुठून मिळते? व्यायामामधून मिळते. पावनखिंड मूवी पाहिला सगळ्यांनी? सगळ्यांनी पाहिला? कोणाचा आवाजच येत नाही आहे. सगळ्यांनी पाहिला. ओके. त्या पावनखिंड मूवीमध्ये व्यायामाबद्दल एक वाक्य वापरलं होतं आणि ते असं होतं की शरीराची आणि जमिनीची मशागत केली तरच त्यात कस राहतो. आपण भारत देशामध्ये राहतो, आपण कृषीप्रधान देशात राहतो, सगळ्यांच्या घरी शेती आहे, सगळ्यांना माहिती आहे शेतीची जर मशागत केली तरच त्यात कस राहतो. आणि मग असं असताना आपल्या शरीराची मशागत म्हणजे काय आहे? काय आहे? व्यायाम आहे. आणि म्हणून तो करणं गरजेचं आहे. 65 वर्षाची आजी जेव्हा क्लिनिकमध्ये येते आणि म्हणते मॅडम मला वजन करायचं आहे, ती आजी जिना सोडून काठी टेकवत वरती आलेली आहे. मी तुला सांगू नाही शकत आजी तुम्ही दोरी उडी मारा. का? कारण तिच्या वयाला तो व्यायाम सूट होणार नाही. म्हणून तुमचा व्यायाम हा तुमच्या वयानुसार असायला हवा. मग तुम्ही रनिंग करू शकता, जॉगिंग करू शकता, दोरी उडी मारू शकता. मग तुमच्या एजनुसार ते व्यायाम करणं गरजेचं आहे. येते लक्षात? मग खेळाचं काय महत्त्व आहे आपल्या आयुष्यामध्ये? तर आता खेळ जर घेतलं तर जसं आपण आरोग्याच्या व्याख्येमध्ये पाहिलं अगदी तसंच शारीरिक, मानसिक, सामाजिक, नैतिक स्तरावर खेळामुळे आपली डेव्हलपमेंट होते, वाढ होते, आपल्या मुलांची वाढ होते. शारीरिक म्हणाल तर कसं? एक तर तुम्ही जेव्हा मुलांना खेळायला पाठवता त्यावेळी ते खेळतात, त्यांची जी कॅलरीज असतात शरीरातल्या त्या बर्न होतात आणि त्यांचं वजन काय होतं? नियंत्रणात येतं. त्याच्यानंतर त्यांचे हृदय आणि फुफ्फुसं कार्यक्षम होतात, जे नको असलेले टॉक्झिन्स ते बाहेर टाकतात. बरोबर? तर हे काय झालं? शारीरिक लेवलला खेळामुळे होणारा फायदा झाला.
मानसिक लेवलचं काही प्रमाणात मॅडमने मगाशी सांगितलं. ह्याच्याही पुढे मी अजून जाऊन सांगेल की ज्यावेळी खेळामध्ये मुलं खेळली जातात ना, तर त्यावेळी त्यांच्यामध्ये निर्णय क्षमता डेव्हलप होते की जी आजकालच्या मुलांमध्ये नाही. मी हे करू की ते करू अशी मुलं कन्फ्यूज आहेत आणि ही निर्णय क्षमता त्यांना खेळामुळे येते. सांघिक भावना त्यांच्यामध्ये निर्माण होते. जे सांघिक खेळ आहेत की सगळ्यांना मिळून घेऊन आपल्याला बरोबर जायचं आहे, मी एकटा नाही आहे. आणि जो कोणी कर्णधार असेल त्या टीमचा, कॅप्टन असेल, त्याच्यामध्ये नेतृत्व गुण डेव्हलप होतात. की ते त्या आज मुलांमध्ये कुठेतरी कमी होताना दिसत आहेत. मुलांमध्ये निर्णय क्षमता नाही आहे. आणि म्हणून आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे की मुलांमध्ये काय चांगलं काय वाईट किंवा हे योग्य ते अयोग्य हे डिसाईड करण्याची क्षमतासुद्धा दिसत नाही. तर ते कुठेतरी खेळामुळे मुलांमध्ये डेव्हलप होत असतं. आणि म्हणून मुलांना खेळ खेळायला पाठवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सामाजिक आणि नैतिक स्तर, की आपण समाजामध्ये वागत असताना एकमेकाशी कसं वागायला हवं. आपल्याला खेळात यश अपयश येईल, प्रत्येक वेळी यश येईल असं नाही, पण अपयश आलेलं सुद्धा आपल्याला पचवता आलं पाहिजे. आणि ते जर नाही पचवता आलं तर आपण पेपरला वाचलं असेल, न्यूजला पाहिलं असेल की पुण्यामध्ये BJ मेडिकल कॉलेजच्या सेकंड इयर स्टुडंटने बिल्डिंगवरनं उडी टाकून आत्महत्या केली. काही जणींनी सुसाईड केलं. मागच्या महिन्यातली गोष्ट आहे. दोघी जणींनी, एकीने उडी मारली आणि एकीने सुसाईड केलं. म्हणजे त्या मुलांना जाणीव आहे का की आपले पालक आपल्यासाठी काय करत आहेत. ही जाणीव मुलांमध्ये कुठेतरी डेव्हलप करणं, तयार करणं ही आता काळाची गरज आहे. तुम्ही थोडंसं मागे जा. जेव्हा आपण लहान होतो, आपण जेव्हा शिक्षण घेत होतो, तेव्हा आपल्या मनामध्ये आपल्या आईवडिलांचा किती धाक असायचा, किती दरारा असायचा. काही करण्याच्या आधी आपण विचार करायचो, आई ओरडेल का, अण्णा काय म्हणतील का, पप्पा काय बोलतील का, बरोबर की नाही. तसा धाक किंवा तसा विचार आत्ताच्या मुलांमध्ये आहे का? मोठ्याने सांगा, हो की नाही. नाही. कारण याला काही प्रमाणात आपण जबाबदार आहोत. कारण आपण मुलांना कुठल्याच प्रकारे ताण देत नाहीये. मुलांना एखादी गोष्ट हवी असेल तर आपण त्यांना 2 गोष्टी आणून देतो. आणि ही अवेलेबिलिटी मुलांना कळली आहे की मला कुठल्याच प्रकारची चणचण नाही आहे. शाळेमध्ये बाई आणि घरी, बरोबर ना. ह्या दोघी जर काळजी घ्यायला आहेत तर मी कशाला टेन्शन घेऊ. हे जर बदलायचं असेल तर त्याची सुरुवात आपल्या स्वतःपासून, आपल्या कुटुंबापासून करणं अतिशय गरजेचं आहे. आणि बऱ्याच वेळा आपल्याकडे असं होतं की अभ्यासामध्ये हुशार असेल ना, मार्क्स मिळवले ना, की त्याचं शाळेत समाजामध्ये खूप कौतुक होतं. पण त्याच्या अपोजिट जर खेळामध्ये असेल, त्याने नंबर काढला असेल, तर शाळेत किंवा समाजामध्ये जेवढं पाहिजे तेवढं कौतुक होत नाही. मॅडम, पॉइंट टू बी नोटेड. तर हे बदलायला हवं. आपला सगळ्यांचा दृष्टिकोन जो खेळाकडे बघण्याचा आहे, शारीरिक कसरतींकडे बघण्याचा आहे, तो बदललाच पाहिजे. कारण चीनसारख्या देशामध्ये 18 वर्षाखाली सोशल मीडिया पूर्ण बॅन आहे. ते मुलांना फक्त शिक्षण आणि जे शारीरिक शिक्षण आहे ते देतात. मुलांना संघटना करतात आणि त्यांना संघटना करून त्या गोष्टी करायला लावतात. किंवा जपानसारखा देश आहे. जपान खूप फेमस आहे स्वच्छता आणि टापटीपणासाठी. का आहे तर त्याचं ॲनालिसिस केल्यानंतर लक्षात आलं की तिथे छोट्या छोट्या मुलांना त्यांच्या शाळेमधली साफसफाई करायला लावतात. जे अगदी ज्युनियर KG सिनियर KGला आहेत त्यांना. आणि आपल्याकडे जर साफसफाई करायला लावली तर पालक दुसऱ्या दिवशी स्कूलमध्ये. तिथे लिटरली तिथे
बाथरूम असू दे, टॉयलेट असू दे, त्यांची टीम केली जाते जपानमध्ये आणि त्या मुलांना त्या गोष्टी करायला लावतात ते, की या टीमने आज जेवल्यानंतर उचलायचं चटया वगैरे, या टीमने आज बाथरूम वॉश करायचं, या टीमने टॉयलेट क्लीन करायचं. म्हणजे ही सेल्फ डेव्हलपमेंट आहे जी मुलं स्वतः शिकतात. मी बऱ्याच वेळा पाहते, म्हणजे क्लिनिकमध्ये जेव्हा पेशंट मुलं घेऊन येतात, आई पॅरेंट्स, तर बऱ्याच वेळा पाहते की ज्या लेडीज घरी आहेत, हाऊसवाईफ आहेत, त्या मुलांना सगळ्या गोष्टी जागेवर देतात. तुम्ही मुलांना तुमच्यावर डिपेंड करताय. तुम्ही घरी आहात म्हणजे तुम्हाला काहीच वर्क नाही आहे का? नाही, उलट घरी राहणाऱ्या लेडीजला खूप जास्त वर्क असतं, छोटी छोटी कामं असतात की जी लक्षात येत नाही. मग तुम्ही मुलांना सवय लावा, तुमचं एक व्हॅल्युएशन ठेवा. तुम्ही मुलांना सवय लावा की तू जेवायला घेतलेलं बसकर उचलून ठेव, तुझं ताट उचलून ठेव. त्या ताटामध्ये जर थोडंसं उरलं आहे तर ते संपवायला हवं. आपल्या सोसायटीमध्ये काही मुलं अशी आहेत की त्यांना 2 वेळचं जेवणसुद्धा मिळत नाही. ही जाणीव मुलांना आत्ता करून द्यायला हवी, तर पुढे जाऊन ते बीज त्या मुलांमध्ये रुजणार आहेत. पण आपण सगळे काय करतोय, इनडायरेक्टली मार्कांच्या मागे धावतोय आणि मुलांना मार्क्सवंत, गुणवंत करतोय. गुणवंतसुद्धा शब्द लागू पडणार नाही, मार्क्सवंतच करतोय. पण आत्ता सध्या गरज आहे समाजाला सुसंस्कृत पिढी तयार करण्याची, अशी पिढी तयार करण्याची की ज्यांच्या मनगटामध्ये अशी ताकद करा की त्यांना भविष्यात कुठलंही संकट येऊ दे, ते त्यांच्या जिद्दीने त्या संकटाला सामोरे गेले पाहिजे. आई वडील म्हणून तुम्ही किती दिवस पुरणार आहात त्यांना, हा विचार आत्ता झाला पाहिजे. पूर्वी आई वडील शेतामध्ये काम करायची, मुलांना त्याची जाणीव असायची आणि मुलं डॉक्टर इंजिनियर व्हायची. आणि आता काय आहे, आता काय आहे, वडिलांना हातभार लावा म्हणून आई पण घरातनं बाहेर पडते कामाला. ती आई प्रचंड स्ट्रेसमध्ये आहे, कारण तिला बाहेरचं करायचंय, घरी आल्यावर घरातही हेल्पर नाही आहे, घरचंही करायचंय. मग ती कुठेतरी ऑप्शन शोधते, हा ठीक आहे मुलं टी व्ही आणि मोबाईल बघताय, तोपर्यंत मी माझं काम करून घेते. वर्किंग लेडी प्रचंड सध्या स्ट्रेसमध्ये आहे, प्रचंड चिडचिड होते. एकमेव कारण म्हणजे त्यांची मुलं आणि मुलांनी न ऐकणं. पण या टी व्ही आणि मोबाईलमुळे झालंय काय की मुलांचं बाहेर खेळणं पूर्ण बंद झालेलं आहे. मुलं मोबाईलवर चेस कॅरम खेळायला लागलेले आहेत आणि वेगवेगळे गेम खेळायला लागलेले आहेत आणि त्याच्यामुळे मुलांमध्ये स्थूलत्व आलेलं आहे आणि सगळ्याच समस्या वाढायला लागलेल्या आहेत. कारण स्थूलत्व हा एक प्रकारचा आजारच आहे की जो अनेक वेगवेगळ्या आजारांना घेऊन येतो. मी तर म्हणेल आजार नाही, तो सिंड्रोम आहे, ग्रुप ऑफ डिसीज घेऊन येत आहे. आणि म्हणून तुम्हाला मुलांना व्यायाम करण्यासाठी बाहेर काढायला पाहिजे घरातनं. मुलांना मोबाईल देण्यापेक्षा तू चल, सायकल घे, ग्राउंडला चल, दोरी उडी मार, खेळ, हे सगळं करण्याची खरंच आत्ता गरज आहे. कारण लहान मुलांमध्ये पण हार्ट अटॅकचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. तुम्ही मागे वाचलं असेल की स्कूलमध्येच मुलीला बेंचवर बसल्या बसल्या हार्ट अटॅक आला आणि ती मुलगी स्कूलमध्येच गेली. म्हणजे इतका अतिरिक्त ताणतणाव अभ्यासाचा मुलांना आपण देत आहोत आणि खरंच हे बदलण्याची वेळ कुठेतरी आलेली आहे. आणि सध्या झालंय काय की आपण मुलांचं कौतुक करतो नको त्या गोष्टींचं. मुलं रील्स बनवतात आणि आईवडील त्याचं कौतुक करतात आणि असंच कौतुक करून एक दुसऱ्या राज्यामध्ये 9 वर्षाची रील स्टार होती, तिचे आईवडील बाहेर किराणा आणण्यासाठी चालले होते. मुलगी बाहेर घराबाहेर खेळत होती. आईवडिलांनी सांगितलं, बाळा उद्या तुझा पेपर आहे, तुला अभ्यास करायचा आहे. आणि तिला ते बिलकुल आवडलं नाही, कारण ती त्यांच्या एरियातली रील स्टार होती आणि तिला ते आवडलं नाही. आई बाबा गेले, ती घरात आली, तिने ओढणी घेतली आणि ओढणीने सुसाईड केलं. वय होतं 9 वर्ष. कुठे चालले आहेत मुलांच्या इमोशन्स? का होत आहेत एवढी इमोशनल मुलं? आईवडिलांनी वाईट सांगितलं होतं का? नाही, पण तरी तिला ते सहन नाही झालं का? इतरांसमोर सांगितलं म्हणून. मुलांना काय चूक काय बरोबर याची जाणीव करून देणं सध्या खूप गरजेचं झालेलं आहे.
आणि हे बदलायची सुरुवात खरंच आत्ता आलेली आहे. क्रिकेटसारखा खेळ आहे की जिथे तुमच्या ह्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्तर तर होतातच, पण तुमचे सगळे स्किल डेव्हलप होतात, ज्याला मोटर न्यूरल स्किल असं म्हटलं जातं, की त्याच्यामध्ये समन्वय साधला जातो. बॉल फेकणं आहे, कॅच घेणं आहे किंवा क्षेत्ररक्षण करणं आहे, की त्याच्यामध्ये चप्पळपणा येतो मुलांमध्ये आणि हीच मुलं जाऊन पुढे आयुष्यामध्ये स्थिर स्थावर होतात. कुठल्याही प्रकारचं संकट आलं तर त्यांच्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता असते. ते असं कुचकामी ठरत नाहीत किंवा नैराश्यामध्ये येत नाही, कारण एकदा जर नैराश्य आलं तर ती चैन तयार होते आणि मग त्याच्यातनं बाहेर पडणं खूप अवघड होतं. आणि म्हणून आपल्या मुलांना मोबाईल आणि टी व्हीपासून जेवढं जास्तीत जास्त लांब ठेवता येईल तेवढं ठेवायचं आहे. जो काही स्कूलचा अभ्यास असेल किंवा माहितीचं असेल तेवढंच द्यायचं आहे. कारण काय झालेलं आहे, साधी गोष्ट आहे, जेव्हा मुलं खेळतात, व्यायाम करतात, तेव्हा त्यांच्यामध्ये एंडोर्फिन नावाचं हार्मोन सिक्रेट होतं, जे त्यांच्या शरीरामध्ये एनर्जी क्रिएट करतं, चांगले भावना क्रिएट करतं, की कुठल्याही प्रकारचं संकट आलं तर आम्ही त्याच्यावर मात करू. असे हार्मोन्स जेव्हा तुम्ही रील्स पाहत असता, स्क्रोल करत असता, पहा तुम्ही एका मिनिटाला तुम्ही स्क्रोल करत असता, एक रील झाला, दुसरा रील, तिसरा रील, चौथा रील, तुम्ही एकाच इमोशनचे रील पाहता का? नाही, प्रत्येक वेळी वेगवेगळे रील्स पाहता. तेवढे वेगवेगळे हार्मोन्स तुमच्या बॉडीमध्ये, त्यांच्या बॉडीमध्ये सिक्रेट होत असतात, तेवढी संप्रेरकं सिक्रेट होतात आणि त्याचा इनडायरेक्ट परिणाम मुलामुलींवर होऊ लागला आहे. आणि म्हणून मुलांमध्ये, मुलींमध्ये जे बदल, किशोरवयीन बदल जे 14-15ला व्हायचे ते आता 11व्या-12व्या वर्षीच दिसायला लागलेले आहे. 10व्या वर्षालाच मुलींना मासिक पाळी यायला लागलेली आहे. म्हणजे हे जर लैंगिक बदल एवढ्या लवकर जर होत असतील तर मग पुढे काय? आणि मग आम्हाला समाजामध्ये कुठेतरी ऐकायला येतं, मालेगावचं जसं प्रकरण झालं की 24 वर्षाचा मुलगा 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करतो आणि तिला दगडाने ठेचून मारतो. म्हणजे किती हिंसक आहे की ते आपण कल्पनासुद्धा त्या गोष्टीची आपण करू शकत नाही. 24 वर्षाच्या मुलाचं ध्येय काय पाहिजे? भारत हा असा देश आहे की त्याच्यामध्ये तरुणांची संख्या जास्त आहे आणि असं असेल, 24 वर्षाची मुलं जर असा विचार करत असतील आणि या मार्गाला असतील तर आपल्या भारत देशाचं भविष्य किती उज्ज्वल आहे हे पालक म्हणून विचार करण्याची वेळ आता आलेली आहे. मी स्वतः आधी ठरवायचे की नाही, हां मी उद्या ठरवेल आणि सायकल चालवेल, असं करेल तसं करेल, पण नाही, आता मी ठरवत नाही, आता मी प्रत्यक्ष करते, प्रत्यक्ष जाते, प्रत्यक्ष कृती करते आणि हे करण्याची वेळ आता खरं प्रत्येकाची आलेली आहे. इथे बसलेले किती पालक मुलांना रोज ग्राउंडला पाठवतात किंवा रोज सायकल चालवलीच पाहिजे, रोज व्यायाम केलाच पाहिजे असा अट्टहास करतात. मोजून 10 पालक आहेत. त्याचं कारण आहे स्मार्ट मोबाईल. ते आपण पुढे घेणारच आहोत. आरोग्यामध्ये 2 गोष्टी मी सांगितलं, एक म्हणजे व्यायाम आणि दुसरी म्हणजे सकस आहार. येस. तर माझं असं म्हणणं आहे की आपण सुरुवात करूया फिजिकल हेल्थ इम्प्रूव्ह करायला. आपण चालायला सुरुवात करूया, आपण सायकल चालवूया, आपण दोरी उडी मारूया, म्हणजे ते सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी करायला सुरुवात करणार आहेत. पटतंय का? दुसरा महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सकस आहार, की ज्याची गरज सध्या खूप जास्त आहे. धावपळीचं जग झालेलं आहे आणि म्हणून पटकन चटपट काहीतरी करूया आणि झटपट काहीतरी खाऊया, ह्याच्यामुळे फास्ट फूड खूप जास्त वाढत चाललेलं आहे, ज्याच्यामध्ये चिप्स आहेत, कुरकुरे आहेत, की मॅडमचं म्हणणं आहे कितीही सांगितलं की नका आणू तरी मुलं मुली लपून सॅकमध्ये आणतात आणि शाळेमध्ये खातात.
मग त्यात पिझ्झा आहे, बर्गर आहे, चायनीज आहे, तुमचं समोसा आणि वडापाव, दाबेली हे सुद्धा इन्स्टंट फूडमध्येच जातं. फास्ट फूड किंवा त्याला आपण जंक फूड असं म्हणू शकतो. आणि खरं तर ही एक गोष्ट लक्षात आल्यामुळे किंवा क्लिनिकमध्ये येणाऱ्या अगदी 1-1, 2-2 महिने ज्यांची मासिक पाळी आली आणि लगेचच सोनोग्राफी केली, इरेग्युलर मेन्सेस आहेत म्हणून हार्डली 11-12 वर्षाच्या मुली त्यांनासुद्धा PCOSचे प्रॉब्लेम यायला लागलेले आहेत. आणि त्याचाच अवेअरनेस म्हणून ॲक्च्युली मी जसं माझं अभियान जे चालू केलेलं आहे त्याला थोडंसं ग्लोबल करण्यासाठी माझं डॉक्टर अनुष्का शिंदे नावाने एक यूट्यूब चॅनल चालू केलं की ज्याच्यामध्ये होमिओपॅथी काय आहे, होमिओपॅथीचा अवेअरनेस, पेशंटच्या प्रतिक्रिया आणि निरोगी आरोग्यासाठी स्वयंपाकाच्या पद्धती काय आहेत किंवा आहारातला एखादा घटक आहे तर त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे. खरं तर हाऊसवाईफ लेडीजला किंवा प्रत्येक स्वयंपाक बनवणाऱ्या लेडीजला हे माहिती पाहिजे की हा घटक आपल्या आरोग्यासाठी किती महत्त्वाचा आहे, आपला आहार कसा असायला हवा. आणि त्या माध्यमातून मी ते चॅनल चालू केलेलं आहे आणि ते चॅनल अजूनही मी चालवते का ते जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत मी पोहोचू शकते. तर आपला पुढचा मुद्दा आहे सकस आहार की जो दिवसेंदिवस खूप कमी होत चाललेला आहे. रात्री उरलेलं जेवण आयडियली खायला नाही पाहिजे दुसऱ्या दिवशी सकाळी, पण जर उरलंच तर ते खाण्याची जबाबदारी कोणाची असते? रात्री उरलेला भात आम्ही तव्यावर काय करतो, मस्त छान फोडणी देऊन गरम करून, पण त्याच्यातनं जे पाहिजे ते कॅलरीज शून्य मिळतात. उलट बॉडीमध्ये टॉक्झिन्स जातात जे आपल्याला नको आहेत. ते टॉक्झिन्स बाहेर काढण्यासाठी आपण व्यायाम करणं गरजेचं. कारण ऑलरेडी काय झालेलं आहे, वातावरणामुळे प्रदूषण वाढले, त्या प्रदूषणामुळे शेतमाल निघत नाही, शेतकऱ्यांना खूप जास्त कीटकनाशकं वापरावे लागत आहेत आणि त्यामुळे ती कीटकनाशकं इनडायरेक्टली आपल्या शरीरात जात आहेत आणि आपल्याला जो आहार मिळतो आहे तो सकस मिळत नाही. साधं उदाहरण आहे, दूध वाढवण्यासाठी गवळी म्हशीला, गायींना हार्मोन्सचे इंजेक्शन्स देतात. ते हार्मोन्सचे इंजेक्शन दिल्यानंतर वाढले जाणारं दूध आपली मुलं पितात आणि नकळत कुठेतरी मुलामुलींचे हार्मोनल बदल लवकर व्हायला लागलेले आहेत. येते लक्षात? आपण ग्रामीण भागात राहतो आहे, आपल्याकडे ताजी फळं, ताजे पालेभाज्या मिळतात. मग जेवणामध्ये, दुपारच्या आहारामध्ये सॅलड घेणं कंपल्सरी, दिवसभरात एखादं फळ जे अवेलेबल असेल ते खाणं अत्यंत गरजेचं आहे. स्पेशली महिलांचंच पाणी पिण्याकडे कामाच्या नादात अजिबात लक्ष, मोठ्याने सांगा, हे कुठेतरी बदलायला हवं. आपण आपल्या म्हणजे नाही का आरोग्याकडे लक्ष द्यायला हवं. कमीत कमी दिवसभरात 3 ते 4 लिटर पाणी प्यायला हवं. जर तुम्हाला काही त्रास असेल पचनाचा, त्वचेचा नसेल तर 2.5-3 लिटरपर्यंत तरी प्यायला हवं. पण होतं काय, सपोज क्लिनिकमध्ये पॅरेंट्स आलेत, आई वडील येतात, मुलगा किंवा मुलीला घेऊन येतात आणि मुलामुलीचं केस टेकिंग केलं जातं, माहिती घेतली जाते, त्याला मेडिसिन दिलं जातं. वडिलांना वाटतं चला आपणही सांगूया आपला त्रास आणि वडीलही केस टेकिंग केलं जातं, वडिलांचं मेडिसिन घेतात. वेळ येते आईची, मुलगा म्हणतो, मुलगी म्हणते, मिस्टर म्हणतात सांग ना तुझा आजार, तुला पण घे औषध. आणि आई काय म्हणते, खरं खरं सांगायचं, काय म्हणते आई, क्या बात आहे. ह्याच्या मागे 2 मेन कारणं आहेत. एक कारण म्हणजे स्वतःच्या आरोग्याकडे महिलांचं असणारं दुर्लक्ष आणि दुसरं म्हणजे आर्थिक नियोजन. पण मग तुमच्याच आरोग्यासाठी खर्च होणार आहे का? मुलांच्या पण होणार आहे, मिस्टरांच्या पण होणार आहे. मग तुम्ही काय एवढं दुर्लक्ष करता? उलट महिला जर आजारी पडली तर ते पूर्ण कुटुंब आजारी पडतं. मग उलट महिलांनी जास्त आपल्या शरीराची काळजी घ्यायला हवी, आरोग्याची काळजी घ्यायला हवी. ओके, येतं लक्षात? मग हे जे जंक फूड आहे, हे फास्ट फूड आहे, तुम्हाला माहितीच असेल की कुरकुरे जाळले विस्तवाखाली तर ते चरचर जळतात कारण त्याच्यामध्ये प्लास्टिक आहे.
आणि ह्याच प्लॅस्टिकचा वापर खूप जास्त झाल्यामुळे गरम पदार्थ प्लॅस्टिक बॉटलमध्ये, गरम पाणी प्लॅस्टिक बॉटलमध्ये, किंवा विरुद्ध अन्न खाल्ल्यामुळे, किंवा अजून एक मी माझं यूट्यूब चॅनलला 2 भाग अपलोड केलेले आहेत की फ्रीजचा वापर जास्तीत जास्त वाढत चाललेला आहे आणि कॅन्सरचे जे विषाणू आहेत ते फ्रीजमध्ये जास्त तयार होतात. तर हे सगळं वाढल्यामुळे कॅन्सरचं प्रमाण खूप जास्त वाढलं आहे. येथे लक्षात. म्हणून आहार कसा पाहिजे? सकस पाहिजे, ताजा पाहिजे, त्याच्यामध्ये पालेभाज्या पाहिजेत, फळभाज्या पाहिजेत, फळं पाहिजे, पाण्याचं प्रमाण पाहिजे, सलाडचं प्रमाण पाहिजे. म्हणजे तुमचं आरोग्य कसं राहणार आहे? कसं राहणार आहे? निरोगी राहणार आहे. येते लक्षात. कारण हे जे बाहेरचं फूड आहे त्याच्यामध्ये काय आहे? खूप जास्त साखर आहे, खूप जास्त मीठ आहे आणि नको ते कॅलरीज आहेत की ज्याची आपल्याला गरज नाही. आणि हे जे पास्ता आहे किंवा पिझ्झा आहे, बर्गर आहे, हे आपलं भारतीयांचं खाद्य नाही, पण ते खूप प्रचलित झालेलं आहे. आणि त्या पदार्थांमध्ये जे काही पदार्थ चव वाढवण्यासाठी किंवा ते पदार्थ टिकवून ठेवण्यासाठी वापरले जातात, उदाहरणार्थ अजिनोमोटोसारखे पदार्थ, की ज्यामुळे कॅन्सरचं प्रमाण खूप जास्त वाढत चाललेलं आहे. येतं लक्षात. आणि म्हणून पॅकेट फूड ज्याला आपण म्हणतो ते पदार्थ कसे आहेत? शिळे आहेत. ते पदार्थ बिलकुल मुलांनाही द्यायचे नाहीत आणि आपणही खायचे नाही. तर हे आहे सकस आहाराचं महत्त्व, की तो आहार सकस नसल्यामुळे दिवसेंदिवस अगदी 30-40 महिलांचे सुद्धा खूप जास्त प्रॉब्लेम्स वाढत चाललेले आहे. स्थूलत्व आहे, व्हॅरिकोज व्हेन आहे, नी पेन आहे, त्याच्यानंतर बॅकएक आहे आणि गायनेकचे म्हणजे मासिक पाळीचे तर खूप जास्त समस्या वाढत चाललेल्या आहेत. PCOD, PCOS आहे, किंवा गाठी असतात, किंवा मेनोरेजिया असतं, खूप जास्त मेन्सेसमध्ये ब्लिडिंग होणं. तर हे कुठेतरी टाळायचं असेल तर आपल्याला आपल्या आरोग्याकडे म्हणजेच व्यायामाकडे लक्ष देणं गरजेचं आहे, आहाराकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि अशा हार्मोन प्रॉब्लेम्ससाठी होमिओपॅथी हा एक चांगला उपचार पद्धती आहे की ज्याच्यामध्ये नैसर्गिक पद्धतीने तुमच्या शरीराला स्टिम्युलेट केलं जातं, की जी औषधं घ्यायला सोपी असतात, पचायला हलकी असतात, त्याचे कोणतेही साईड इफेक्ट नसतात, उलट इनडायरेक्टली इम्युनिटी वाढण्यासाठी मदत होते. जे की करोनाचा पॅन्डेमिक जेव्हा आला तेव्हा तुम्ही सगळ्यांनी आर्सेनिक अल्बम हे औषध छोट्या होमिओपॅथिक ग्लोबल्समधनं घेतलेलं आहे, त्याचा अनुभव घेतलेला आहे. तर हे होमिओपॅथिक उपचार जे रोगाचा समूळ नायनाट करतात आणि तुम्हाला हेल्दी राहण्यासाठी मदत करतात. तर हे उपचार अतिशय आपण म्हणू शकतो की तुमचा होलिस्टिक अप्रोच ज्याच्यामध्ये असतो. म्हणजे होमिओपॅथीमध्ये फक्त आजाराला बरं केलं जात नाही, तर तुमचं शारीरिक आणि मानसिक ह्या दोन्ही गोष्टी कन्सिडर केल्या जातात आणि मग उपचार केले जातात. जर मेडिसिन सिलेक्शन प्रॉपर असेल तर तुमचे आजार बरे होण्यास अजिबात वेळ लागत नाही, तुमचे आजार देखील तेवढ्याच पटकन बरे होतात. तर हे झालं होमिओपॅथीचं महत्त्व. आणि सगळ्या लेक्चरचं सारांश थोडक्यात सांगायचं झालं तर मी जसं मगाशी म्हटलं की हे लेक्चर ठेवण्याचं जे मेन आपलं एम होतं की मुलांच्या फिजिकल ॲक्टिव्हिटी वाढवणं, त्यांना खेळामध्ये सहभागी करून घेणं. तर त्याच्यासाठी आपल्याला दिवसभरातले कमीत कमी अर्धा तास ते पाऊण तास मुलांना कितीही अभ्यास असू द्या, काही असू दे, त्यांना फिजिकल ॲक्टिव्हिटी झालीच पाहिजे, ह्याच्याकडे आपण कटाक्षानं लक्ष द्यायचं आहे. मॅडम, माझी विनंती असेल की शाळेमध्ये म्हणजे अश्विनीसारखे कोच आहेच आहेत, पण शाळेमध्ये देखील एक प्रोफेशनल ट्रेनर असणं गरजेचं आहे की जो ट्रेनर मुलांना फिजिकली ट्रेन करेल आणि तो सायंटिफिकली शिकवेल. कारण करण्यासारख्या खूप गोष्टी असतात, जसं की आता मी मगाशी म्हटलं की ओबेसिटी हे एक गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये चरबी जास्त आहे, पण फिजिकल फिटनेसचे 5 क्रायटेरिया असतात. त्याच्यामध्ये तुमचं कार्डिओव्हॅस्क्युलर एंडोरन्स येतं, म्हणजे तुमचं हृदयाची किती कार्यक्षमता आहे. मस्क्युलर एंडोरन्स येतं, म्हणजे तुमचे स्नायू किती काम करतात. त्याच्यानंतर मस्क्युलोस्केलेटल स्ट्रेंथ येते, म्हणजे तुमचे स्नायू आणि हाडं किती बळकट आहेत. फ्लेक्झिबिलिटी म्हणजे तुम्ही खूप बारीक आहात पण तुमची बॉडी खूप स्टीफ आहे, तुमचे डोकं तुमच्या पायाला टेकत नाही आहे पण तुम्ही खूप बारीक आहात, याचा अर्थ तुमची बॉडी कशी आहे?
स्टीफ आहे, फ्लेक्झिबल नाही आहे. तर फ्लेक्झिबिलिटी हा सुद्धा फिटनेसचा एक क्रायटेरिया आहे. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे तुमचं आयडियल बॉडी कंपोजिशन, ज्याला IBC म्हटलं जातं, की तुमच्या शरीरामध्ये चरबीचं प्रमाण किती आहे ते महत्त्वाचं आहे. तर हे फक्त मुलांसाठी नाही तर आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी, फिटनेस हे खूप महत्त्वाचं आहे की मुलांना आत्तापासून जर त्याची सवय लागली तर मुलं पुढे जाऊन तुम्ही न सांगता स्वतः व्यायाम करणार आहेत. कारण एकदा जर व्यायामाची सवय लागली तर व्यायाम केल्याशिवाय करमत नाही. व्यायाम ही अशी गोष्ट आहे की जसं एखाद्याच्या प्रेमात पडल्यानंतर प्रेम करत राहावं, तसं एकदा व्यायाम केल्यानंतर त्याचे जर बेनिफिट्स आपल्याला मिळाले तर आपण आयुष्यभर कधीही व्यायाम सोडत नाही. आणि म्हणून त्याचा अनुभव आपण सगळ्यांनी स्वतः घ्यायला हवा आणि आपल्या मुलांना देखील द्यायला हवा. आणि म्हणूनच ते करण्यासाठी वेगवेगळे माध्यमं आहेत. मग मॅरेथॉन असेल, आपल्या आजूबाजूला जर मॅरेथॉन असेल तर जाऊ द्या, मुलांना पळू द्या मॅरेथॉनमध्ये. ट्रेकिंगला चान्स असेल जाऊ द्या. आम्ही देखील ट्रेकिंग करतो वेगवेगळ्या माध्यमातून. ठीक आहे, आपल्याला म्हणजे असं नाही की व्यायामाला वय लागतं असं अजिबात नाही आहे. तुम्ही मागे पाहिलं असेल की एक 76 इयर ओल्ड आजी होत्या की त्या योगा करतायत, सगळ्या पद्धतीने त्यांचं योगामध्ये अंग वळतं आहे. असे जे रील्स आहेत ते मुलांना दाखवा, त्यांना मोटिवेट करा. किंवा मागे एक मुलीचा आला होता व्हिडिओ की 11 वर्षाची मुलगी आहे आणि तिच्या आजीने तिला योगा शिकवलं, तर ती इतकी ट्रेन झाली की तिचं ग्रीनिश बुकमध्ये नोंद झाली. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही मुलांना मोटिवेशन करणारे व्हिडिओज दाखवा की मुलांनाही वाटेल नाही आम्ही केलं पाहिजे. मुलांना ट्रेकिंगला घेऊन जा, तुम्ही ट्रेकिंग करा. ज्या ज्या शक्य आहेत त्या फिजिकल ॲक्टिव्हिटी स्वतःही करा आणि मुलांनाही करायला लावा. म्हणजे मुलांना आनंद वाटेल की नाही आम्ही हे केलं पाहिजे, आम्हाला हे करायला पाहिजे. मुलं जात नाही, मुलं करत नाही असं सांगून चालणार नाही. हे पॅसिव्ह तुमचा सहभाग झाला. आपल्याला आता कसा सहभाग हवा आहे? ॲक्टिव्ह सहभाग हवा आहे, ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन हवं आहे. मी पूर्ण जबाबदारी तुमच्यावर नाही टाकत आहे, मॅडम पण याला हेल्प करणार आहे. स्कूलमधून म्हणा, आणि त्याच्यासाठी स्कूलमधून टीम होणं गरजेचं आहे. मग ते क्रिकेटची असेल, हॉकीची असेल, येऊ द्यात मुलांना पुढे. मुलांनाही कळू द्यात काय असतो संघ, काय असतो खेळ, प्रशिक्षकाच्या अंडर कसं काम केलं पाहिजे, कॅप्टनच्या हाताखाली कसं राहिलं पाहिजे. कारण पुढे जाऊन प्रत्येकालाच व्यवसाय करायला मिळणार असं नाही आहे. तुम्हाला जॉब करायचा आहे तर तुम्हाला तुमच्या बॉसच्या अंडर पण काम करता आलं पाहिजे. सध्या IT क्षेत्रामध्ये काम करणारे खूप जण अंडर प्रेशर असतात, कारण त्यांना बॉसचं टेन्शन, कामाचा स्ट्रेस हा खूप जास्त असतो, कामाचे तास जास्त असतात आणि मग नको त्या गोष्टी त्यांच्याकडनं घडल्या जातात किंवा डिप्रेशनमध्ये जातात. मग इन्सोमनिया म्हणजे झोप न लागणं असे आजार येतात किंवा मेमरी लॉस होते, शॉर्ट टर्म मेमरी लॉस. अशा खूप गोष्टी आहेत की ज्या आपल्याला पुढे पुढे समस्या उद्भवू शकतात. आणि म्हणून आत्तापासूनच आपल्या मुलांना सशक्त करणं, सुदृढ करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याची सुरुवात आपण एक सुजाण पालक म्हणून आत्ताच करणं गरजेचं आहे. थोडंसं बारीक ऑब्झर्व केलं तर माझं असं लक्षात आलं की मुलं जर पहिल्या पायरीवर असतील तर पालक त्याच्या पुढे जाऊन दुसऱ्या पायरीवर उभे असतात. असं करू नका. मुलांना बोर्ड द्या, त्यांना त्यांच्या कलानं वाढू द्या, थोडंसं त्यांना सहन करू द्या, त्यांना थोडीशी चणचण उणीव भासू द्या, म्हणजे त्यांना त्या गोष्टीचं महत्त्व कळेल. आणि आपल्याला मार्क्सवंत मुलं नाही बनवायची, तर एक सुसंस्कृत आपलं बाळ बनलं पाहिजे, उद्याचा भारताचा नागरिक जो कुठल्याही संकट आला उद्या सामोरं जायला हवा. एवढी ताकद आपल्याला त्याच्या मनगटामध्ये तयार करायची आहे. मला इथे तुमच्याशी संवाद साधण्यासाठी बोलावलं म्हणून मी शाळेचे प्रिन्सिपल मॅडमचे आणि अश्विनीचे खूप खूप आभार मानते आणि थांबते. धन्यवाद. आणि सगळ्यात शेवटी एक रिक्वेस्ट करते की माझं जे यूट्यूब चॅनल आहे त्याच्या माध्यमातून मी आरोग्यविषयक जो काही प्रचार प्रसार करत आहे, तर तुम्ही यूट्यूबवर जाऊन तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.